आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. राज ठाकरेंसोबत तुम्ही काम केलेलं आहे, बरेच काळ तुम्ही काम केलं. आज त्यांचं एक भाषण होतं, त्या भाषणामध्ये मिसिंग लिंकवरून त्यांनी खडेबोल सुनावलेले आहेत सरकारला. मुख्यमंत्र्यांना देखील चांगलंच सुनावलेलं आहे की बाबा हा महाराष्ट्राचा अपमान कसा, जर जी सत्य परिस्थिती. राज ठाकरेंचा स्वतःचा पक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाचे किंवा सरकारच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक हे अपेक्षित नाही. पण त्यांना खाजगीत विचारलं तर ते मुख्यमंत्र्यांचं कौतुकच करतील की इन्फ्रा मॅन अशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा, सर्व ठिकाणी गावात जा, शहरात जा, तालुक्यात जा, ब्रिजेसची कामं सुरू आहेत, रस्त्यांची कामं सुरू आहेत, डॅमची कामं चालू आहेत, शेतकऱ्यांसाठी शेततळी बरीच कामं आहेत. म्हणजे लोकांना अधिकाधिक सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून काम सुरू आहे. हे विजन कोणाचं आहे? हे मुख्यमंत्र्यांचं विजन आहे. मिसिंग लिंक ही साधी गोष्ट नाही आहे. 9 किलोमीटरचा टनल आहे, वर पाण्याचा डॅम आहे, डॅमच्या खालून टनल आणि त्याच्या आधीच्या ब्रिजची उंची बघा किती आहे. आणि पावसाळ्यात जिथे डोंगराळ भाग आहे, जिथून रस्ते जातात, त्याच्यावर दरड कोसळणं, खूप जास्त पाऊस असेल स्वाभाविक आहे. आता 1.5 महिना पाऊस पडेल, तेवढा पाऊस जर 4 दिवसात पडला तर काय होणार आहे? पाण्याचा वरून मोठा फ्लो आला, तो आपल्या हातात नसतं ते, आणि तो फ्लो आला, त्याच्यासोबत दरड मिसिंग लिंकवर आली, पण 18 तासात क्लिअर केली ती. तर त्याच्यामुळे पण विरोधकांनी काय केलं, सोशल मीडिया भाडोत्री आणून 7,000 कोटी पाण्यात गेले, वाया गेले, असा सगळे बोंबाबोंब सुरू केली जी खरी नव्हती. आता ते म्हणताना म्हणजे स्वतः राज ठाकरे म्हणतात पेरलेलं जर अंगलट आलं की त्रास होतोच, असं म्हणणं आहे त्यांचं. पेरलेला जर अंगलट आलं, आपल्याच अंगलट आलं तर त्रास होतोच कोणालाही. हे बघा, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना तसं बोलणं त्यांची राजकीय आवश्यकता आहे. पण सत्य हे आहे की पूर्वी पावसाळ्यात माझ्या घरून मला विधानभवनात यायला 2 तास लागायचे, आता मी 35 मिनिटात येतो. पूर्वी शिर्डीला जायला मला जेवढा वेळ लागायचा, आता मी 3-3.5 तासात जातो. नागपूरला जाताना मी 8 तासात जातो. बुलेट ट्रेनला पण ह्यांनी विरोध केला होता, आता बुलेट ट्रेन येऊ घातले. अशा 8 ट्रेन पूर्ण भारतात येत आहेत. तर त्याच्यामुळे हे सरकार डेव्हलपमेंटवालं सरकार आहे. एक वेगळा प्रश्न, आता तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला म्हणून शेतकऱ्यांसंदर्भात तुम्ही म्हणताय की सरकार चांगली पावले उचलत आहे, कर्जमाफी दिली आहे, असं अनेक गोष्टी आहेत, परंतु ही कर्जमाफी फक्त कागदावर आहे असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सरसकट कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं 7/12 कोरा कोरा कोरा, तो कोरा काही अजून झालेला नाहीये. शेतकरी आज देखील विधान भवनाबाहेर आहे. कुठलीही निवडणूक नसताना आम्ही जे बोललो ते आम्ही केलं. इतरांनी काय केलं तुम्ही भूतकाळ तपासून पहा. नाही, पण शेतकऱ्यांना न्याय मिळालाय या अधिवेशनात. मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसच्या 10 वर्षाच्या काळात 2004 ते 2014 त्यांनी महाराष्ट्राला फक्त 2 कोटी रुपये दिले. आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या 10 वर्षाच्या काळात म्हणजे 2014 ते 2024 महाराष्ट्राला त्याने 12 लाख कोटी दिले. अगोदरचे 2 लाख कोटी आणि आताचे 12 लाख कोटी. तर त्याच्यामुळे केंद्र सरकार असेल, महाराष्ट्राचं सरकार असेल, कारण हे जे आलेत पैसे महाराष्ट्रात अधिक शेतकरी आहेत, हे सगळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आले पैसे, त्या हितासाठी खर्च झालेत. तर त्याच्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. आम्ही बोललो ते करतो आहोत, करणार आहोत. शेतकरी आमच्यासाठी प्रमुख आहे. भाऊ, काही म्हणजे सभागृहामध्ये मुद्दे मांडत असताना म्हणजे आदित्य ठाकरे असतील, भास्कर जाधव असतील, अतुल भातखळकर असतील, यांच्यामध्ये हमरीतुमरी झालेली पाहायला मिळाली. आदित्य ठाकरे, भास्कर जाधव म्हणत आहेत मंत्री उपस्थित नसतात, अधिकारी उपस्थित नसतात. अधिवेशन सुरू असताना ही परिस्थिती सभागृहात. आदित्य ठाकरेंनी अशी माहिती द्यावी की जेव्हा उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते तेव्हा अधिवेशनात किती काळ उपस्थित राहिले, खरंच माहिती द्यावी. मंत्रालयात किती वेळ गेले त्याचीही माहिती द्यावी. अधिकारी उपस्थिती, मंत्री उपस्थिती, ह्यांच्याकडे मुद्दा नाही. शेवटी काय चालणार? उद्या अधिवेशन, उद्या शेवटचा दिवस आहे की विरोधक निष्प्रभ. तर त्याच्यामुळे हताश आणि निराश मानसिकतेतून काहीतरी जर आपण हल्लागुल्ला केला आहे असं दाखवण्यासाठी हा केविलवाला प्रयत्न, पलीकडे काय. शेवटचा माझा प्रश्न आहे, या अधिवेशन म्हणजे आता उद्याचा दिवस शेवटचा आहे, अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना, दीनदुबळ्यांना, विद्यार्थ्यांना नेमकं काय मिळालं या अधिवेशनातून?
उद्या अधिवेशन झालं की माननीय अध्यक्ष महोदय घोषित करतील किती विधायकं झाली, काय काय चर्चा झाली, सगळी झाली. पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला प्रत्येक निवडणुकीमध्ये वेळोवेळी दाखवलं आहे त्यांनी की काँग्रेस आणि उबाटा काही देऊ शकत नाही. देऊ शकत जर कोण असेल तर ते फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार देऊ शकतं. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत राम कदम होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज ठाकरे म्हणजे ज्यांचे ते पूर्वीचे सहकारी होते त्यांच्यावरतीच त्यांनी म्हणजे थेट म्हणजे एकंदरीत म्हणताना ते म्हणाले की त्यांची ही राजकीय सोय आहे, त्यांना हे बोलावंच लागणार. परंतु जेव्हा त्यांना खाजगीत विचारलं जाईल मुख्यमंत्र्यांसंदर्भात तेव्हा ते मुख्यमंत्र्यांबद्दल चांगलंच बोलतील असं राम कदम म्हणाले. त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते गाजले, शेतकऱ्यांचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न. परंतु उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असेल. या संपूर्ण अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं, विद्यार्थ्यांना काय मिळालं हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. परंतु शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणारं आमचं सरकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता शेतकरी विधानभवनाबाहेर आंदोलन करतायत, शेतकरी झाडावर चढून आंदोलन करतायत, गळ्यात फास लटकवून आंदोलन करतायत. परंतु नेमकं शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का, विद्यार्थ्यांना न्याय मिळतोय का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.